नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. परिवहन सेवेच्या तिकिटात महिलांना 50% सूट व 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास दिल्याबद्दल शिवसेनेने साजरा केला जल्लोष. आजपासून योजनेची अंमलबजावणी सुरू. महिला व ज्येष्ठ नागरिकांना गुलाब पुष्प व पेढे वाटून आनंद साजरा. ठाणे महिलांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला धोरणाअंतर्गत ठाण्यातील परिवहन सेवेतील बसमध्ये महिलांच्या तिकिटामध्ये 50% सवलत तर महिलांसाठी 50% राखीव असणे व 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सन 2024-25च्या अर्थसंकल्पात केली असून ही योजना आजपासून कार्यान्वित करण्यात आली. महापालिकेने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करून आज शिवसेनेच्या वतीने ठाणे रेल्वे स्थानक सॅटिस पूल येथे जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख, माजी महापौर नरेश मस्के, परिवहन व्यवस्थापक विलास जोशी, परिवहन व्यवस्थापक शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर पल्लवी कदम, राजेंद्र साप्ते, मनोज लासे, माजी नगरसेवक विकास रेपाळे, गुरुमुख सिंह स्नान, पवन कदम, पूजा वाघ, शर्मिला पिंपोळकर, महिला आघाडीच्या वंदना डोंगरे यांच्यासह मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचं हे ठाणं आहे, बदलतं ठाणं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वतःच्या ज्या ट्रान्सपोर्ट सिस्टीम होत्या त्यामधील महाराष्ट्रामध्ये ठाणं ही पहिली महानगरपालिका ठरलेली आहे की त्यांनी महिलांना अर्ध तिकिटामध्ये प्रवास करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अर्ध तिकीट माफ केलेलं आहे. या अर्थसंकल्पामध्ये तशी आम्ही तरतूद केली, परंतु त्याची अंमलबजावणी आजपासून आम्ही सुरू केलेली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. पशुपालकासाठी पशुसंवर्धन व्यवसाय यशस्वी करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचा पंचसूत्री कार्यक्रम. कणखर, राकट व दणकट बनविला जाणारा आपला महाराष्ट्र प्रगत तंत्रज्ञानाच्या पथावरती सर्जनशीलतेला गवसणी घालत आधुनिकतेकडे मार्गस्थ झाला आहे. सुंदर, संपन्न व प्रगत महाराष्ट्राच्या या आश्वासक स्थित्यांतरात पशुसंवर्धन खात्यानेही ग्रामीण व पर्यायाने जहरी अर्थचक्र गतिमान करण्यासाठी भरीव योगदान दिलं आहे. शाश्वत, आश्वासक व निर्णायक विकसित महाराष्ट्राच्या जडणघडणीत पशुसंवर्धन विभाग यापुढेही विविध माध्यमातून समग्र प्रयत्न करीत राहणार आहे. सद्यस्थितीत हवामान बदलामुळे शेती व्यवसायात काहीशा अनिश्चितता निर्माण झाली असली तरी शेतीला पूरक किंबहुना मुख्य व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी पशुसंवर्धनाशी संबंधित व्यवसायाची वाट निवडणं गरजेचं बनलं आहे.
पशुसंवर्धन विभागाच्या योजनेचा शेतकरी बांधवांना लाभ देत त्यांच्यामध्ये पुन्हा नवी उमेद जगवण्याचा व नवीन पशु उद्योजक निर्माण करण्याचा प्रयत्न पशुसंवर्धन विभाग करत आहे. आगामी काळात महाराष्ट्र राज्यात केवळ संख्यात्मक नाही तर गुणात्मक पशुधनाची पिढी निर्माण करण्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभागाने धोरण राबवण्यास सुरुवात केली आहे. यासाठी पशुसंवर्धन विभागाने पंचसूत्री कार्यक्रम अवलंबला आहे. पशुसंवर्धन विभागामध्ये काम करताना पशुपैदास सुधारणा, पशुधनाचे आरोग्य, वैरण विकास, पशुखाद्य, पशुधनाचे व्यवस्थापन ही पंचसूत्री अंमलात आणण्यात येत आहे. पशुपैदास सुधारणा या कार्यक्रमाचं अनुवंशिक सुधारणा व नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून उच्च गुणवत्ता व उत्पादकता असलेल्या पशूंची निर्मिती व त्यांच्या नवीन जातींची ओळख करून त्यांची उत्पादकता वाढवणे हे असणार आहे. त्याचबरोबर पशुपालकांना पशुउद्योजक म्हणून त्यांचा कायापालट करण्यासाठी आपल्याला पूर्ण शक्तीनिशी काम करावायचं आहे. पशुसंवर्धन विभागाच्या या उपाययोजनेद्वारे ग्रामीण अर्थचक्र गतिमान होण्यास हातभार लागणार आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर वल्लभ जोशी यांनी म्हटले आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. भाजपाच्या उद्योग आघाडीचा उद्योग सखी उपक्रम महिलांचे जीवनमान बदलणार. सेजल कदम ठाण्यातील उद्योग सखी मेळाव्यात आमदार निरंजन डावखरे आणि प्रदेश अध्यक्ष प्रमोद वाकोडकर यांच्या हस्ते महिलांना नियुक्तीपत्रे प्रदान. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महिला सक्षमीकरणाच्या धोरणाला अनुसरून भाजपा उद्योग आघाडीच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेला उद्योग सखी हा उपक्रम ग्रामीण क्षेत्रातील महिलांचे जीवनमान बदलणारा आहे, असा विश्वास भाजपा उद्योग आघाडीच्या महिला प्रदेश अध्यक्षा सेजल कदम यांनी व्यक्त केला. या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील महिलांना गृहउद्योगासाठी बाजारपेठ उपलब्ध होऊन महिला उद्योगक्षम बनणार असल्याचंही सेजल कदम यांनी सांगितले. ठाण्यातील वागळे इस्टेट रोड नंबर 16 येथील फेडरेशन हाऊस सभागृहात आयोजित केलेल्या भव्य उद्योग सखी मेळाव्यात आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते 45 उद्योग सखींना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. या प्रसंगी उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रमोद वाकोडकर, प्रमुख अतिथी म्हणून ओमप्रकाश शर्मा, महाराष्ट्र चित्रपट प्रमुख गोराक्ष धोत्रे, प्रदेश महिला प्रदेश अध्यक्षा सेजल कदम, उपाध्यक्ष शैलेश वर्मा, पुणे शहर अध्यक्ष पीपीटी काळे, संजय कदम इत्यादींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना महिला अध्यक्ष सेजल कदम यांनी मोदी सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून देशभरात अनेक योजना राबवल्या असून महारोजगार मेळावे देखील आयोजित करण्यात आले आहेत. मात्र खेडोपाड्यात या योजनांबाबत अभिज्ञता आहे, तेव्हा महाराष्ट्रातील गृहउद्योग करणाऱ्या महिलांचे प्रबोधन करण्यासोबतच गावागावातील उद्योग सखीला भाजप उद्योग आघाडीतर्फे सर्वतोपरी सहाय्य करण्यात येणार असून उद्योगाची साखळी उभारून प्रत्येक महिलेला तयार करून ती पारंगत असलेल्या क्षेत्रात लघुउद्योग मोठ्या प्रमाणात उद्योगांशी जोडण्यात येणार आहेत. तसेच उद्योग सखी माध्यमातून महिला बचत गटांना प्राधान्य देऊन महिला उद्योजिकांना बळ दिलं जाणार आहे. महाराष्ट्रभरातून आतापर्यंत 4,500 महिला उद्योजकांची नोंदणी झाल्याचं सेजल कदम यांनी सांगितलं. तर भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी देखील या उपक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या. उद्योग सखीच्या माध्यमाने राज्याच्या सगळ्या महिला ज्यांना उद्योजक व्हायचं असेल किंवा ज्या महिला बचत गट आहेत ज्यांना एक सक्षम त्यांना करण्याच्या दृष्टिकोनाने आणि त्यांना एक फिक्स्ड इन्कम भेटावं त्यासाठी उद्योग देण्याचा प्रयत्न या उद्योग सखीच्या माध्यमाने होणार आहे. आणि राज्याची ही जबाबदारी सेजलताई कदम यांच्याकडे असताना आज ठाण्यापासून त्याची सुरुवात होते याचा मला खरं मनापासून आनंद आहे. आणि आज या इकडे या कार्यालयाचं उद्घाटन होतं आहे. ज्या महिला बचत गट राज्यामध्ये अनेक छोटे मोठे उद्योग करतात त्यांना एक चांगला रोजगार भेटावा आणि एक निश्चित रोजगार भेटावा हा निश्चितपणे काम या उद्योग सखीच्या माध्यमाने होईल हा विश्वास मला आहे. मी सेजलताई आणि या पूर्ण उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो. याच्यामध्ये आपण जर ठाण्यामध्येच बघितलं तर ठाण्यामध्येच जवळजवळ 500च्या वर महिला बचत गट आहेत. तर या सगळ्या 500च्या वर जेवढ्या महिला बचत गट आहेत यांना जोडण्याचं काम हे निश्चितपणे होईल.
तसंच राज्यामध्ये अनेक ठिकाणी बरेच महिला आहेत की जे गृहउद्योग करतात, त्यांना एक ठोस मार्केट उपलब्ध करून द्यायला, कारण ग्रामीण भागामध्ये अतिशय चांगले प्रोडक्ट असतात, शहरामध्ये त्यांची गरज असते आणि मार्केट व्हॅल्यू त्याची काहीच्या काय आपल्याला मोठ्या स्टोरमध्ये भेटते. त्याच्यामुळे एक समन्वयाचं काम या उद्योग सखीच्या माध्यमाने होईल आणि घरी बसल्या बसल्या महिलांना उद्योग भेटेल, त्याचबरोबर ज्यांची कल्पकता आहे त्यांनाही एक फिक्स मार्केट भेटेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जो आपला मोठा जो एक महिलांचा वर्ग आहे बचत गट, त्यांच्याकडे नेहमी एक दुर्लक्ष झालेलं आणि उद्योग सखीच्या माध्यमातून मी बचत गटांपासून सुरुवात करते की बचत गटांच्या महिला ज्यावेळेला आता मी महाराष्ट्रभर फिरते त्यावेळेला प्रत्येक गावात, खेड्यापेड्यात, तालुक्यात, शहरात ज्यावेळेला जाते त्या बचत गट एवढ्या प्रमाणात काम करतात की त्यांचं टॅलेंट जे आहे, जसे साहेब म्हणाले निरंजन साहेब, की त्यांच्यामधलं जे टॅलेंट उभारीला आणून त्यांना लघुउद्योजकांशी कसं जोडणार आणि लघुउद्योजकांना मोठ्या उद्योजकांशी कसं जोडणार, अशी एक आम्ही महाराष्ट्रभर एक चैन निर्माण करत आहोत की ज्याचं बचत गटांना घरी बसून पण कसं काम देता येईल आणि त्यांना कसं त्याच्यातनं 2 पैसे रोजगार मिळेल, ह्याच्यावरती माझा मानस आहे. साधारणपणे किती महिला बचत गट आणि किती महिला तुमच्याकडे सध्या तरी नोंद झाली सुरुवातीला? आत्ता माझ्याकडे 600च्या वरती बचत गटांची नोंद झालेली आहे आणि ह्याचं मी 6 लाखापर्यंत नेणार आहे, हे माझे टार्गेट आहे. आणि मी ज्यावेळेला आता ह्या महिलांमध्ये फिरते, खेड्यापाड्यातल्या महिला आदिवासी भागात जात आहेत, फिरत आहेत आणि काहीतरी असं साबण बनवत आहेत किंवा एखादा स्प्रे बनवत आहेत सर्दी खोकल्यावरचा, पण त्याला पॅकेजिंग आणि ब्रँडिंग देऊन त्या महिलांना पण चांगल्या पद्धतीने कसं काम देता येईल ह्याच्यावरती काम करणार आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. ठाण्यातील वागळे इस्टेट येथील महिंद्रा मोदी डीलरशिपने देशातील पहिल्या 4 WD ऑफ रोड ट्रॅक तयार केला आहे. याला डिझू लुक असं नाव दिलं आहे. XUV थार 4x4, स्कॉर्पिओ 4x4 व XUV 700 या महिंद्राच्या गाड्या खूप लोकप्रिय आहेत. या गाड्या कोणकोणत्या स्थितीमध्ये कशा चालतात याचा अनुभव चालकाला घेता यावा यासाठी ठाण्यातील वागळे इस्टेट येथील महिंद्रा मोदी डीलरशिपने देशातील पहिल्या 4 WD ऑफ रोड ट्रॅक तयार केला आहे आणि याला डिझू लुक असं नाव दिलं आहे. या ठिकाणी सिक्कीम सेलड्रोप मधील 9 पॉइंट तयार केले असून यामध्ये गाडीची 4x4 क्षमता अनुभवण्यासाठी खडतर रस्ता, नदी, चिखल, खडी, खड्डे इत्यादी रस्ते तयार करण्यात आले असून या मार्गावरून गाडी कशी चालते आणि कशी उत्तम सेवा देते याचा अनुभव चालकाला घेता येणार आहे. तरी नागरिकांनी आपली XUV कार घेऊन या ट्रॅकवर गाडी चालवण्याचा अनुभव घ्यावा असं आवाहन महेंद्र मोदी डीलरशिपचे ऑपरेशन सेल सर्व्हिस प्रमुख अजित पै यांनी केलं आहे. मेरा नाम अजीत पै है. मैं यहाँ पे महिंद्रा मोदी का पूरा ऑपरेशंस सेल्स सर्विस देखता हूँ. आप सबको बहुत बहुत स्वागत है यहाँ पे. ये पहली बार है जो इंडिया में कोई भी डीलरशिप ने ऐसा वाला एक कॉम्पैक्ट 4 व्हील ड्राइव ट्रैक बनाया है. ये हमने इसलिए बनाया है, आप सब लोगों को पता है कि महिंद्रा SUV गाड़ी बनाती है
और इसमें 2 गाड़ियां हैं जो 4 व्हील ड्राइव में बहुत पॉपुलर है, जैसा कि है थार 4x4, स्कॉर्पियो 4x4 और XUV 700 भी ऑल व्हील ड्राइव मॉडल में आती है। और ये ट्रैक ऐसा बनाया है मोदी महिंद्रा टीम ने कि ये इंडिया में पहली बार है जहां पे कोई एक डीलरशिप ने अपने पूरे प्रीमाइसिस के अंदर ऐसा वाला एक 4x4 कॉम्पैक्ट ऑफ रोड ट्रैक बनाया है, जहां पे इसका इरादा ये है कि हमारे जो भी कस्टमर हैं हम लोग उनको इनवाइट करें, वो अपना गाड़ी का जो 4x4 कैपेसिटी है, गाड़ी अपना क्या क्या कर सकती है, किस किस पोजीशंस पे वो चला सकते हैं और खुद का भी ड्राइवर का भी स्किल टेस्ट हो सकता है यहाँ पे। इसीलिए हमने ये बनाया है और इसका नाम रखा है जुलुक। इसका मतलब है एंशिएंट सिक्किम रोड पे सिल्क रूट बोलते हैं, उसमें ऐसा ही पॉइंट्स है। टोटल जुलुक का लेंथ है करीब 900 किलोमीटर। उसी को ध्यान में रखते हुए हमने यहाँ पे 9 पॉइंट बनाए हैं। आपने देखा होगा, पहला पॉइंट है NJP पॉइंट, आगे जाएंगे आपको मांकिम पॉइंट दिखेगा, उसके बाद अरिटार पॉइंट दिखेगा और यहाँ पे अगर आप देखेंगे तो तमलुक जोन दिखेगा और वहाँ पे थम्बी पॉइंट दिखेगा जो है पिक्चर परफेक्ट। तो ये 900 किलोमीटर हमने 9 पॉइंट बना के एक 100 किलोमीटर का एक पॉइंट रिप्रेजेंटेशन रखा है, तो वो ऑथेंटिसिटी रहे उसके साथ। और कस्टमर्स जो भी यहाँ पे आएंगे अपना महिंद्रा थार 4x4 हो या स्कॉर्पियो 4x4 हो लेके आ सकते हैं और यहाँ पे ये ट्रैक का पूरा आनंद उठा सकते हैं, एक्सपीरियंस कर सकते हैं कि 4x4 में कैसा चलता है गाड़ी और क्या क्या गाड़ी उनकी कर सकती है। और इसी के साथ हम लोग सब लोगों को आह्वानित करते हैं, अपना महिंद्रा गाड़ी लेके आइए यहाँ पे महिंद्रा मोदी डीलरशिप में। हम लोग सिचुएटेड हैं थाने में, वागले एस्टेट, रोड नंबर 27 पे, RD अशर कंपाउंड में। आप सब लोगों का स्वागत है और हम लोग आपका इंतज़ार करेंगे कि आप लोग को ये एक्सपीरियंस दे दें और आप लोग इस कॉम्पैक्ट 4x4 ट्रैक जो इंडिया में पहली बार एक डीलरशिप ने बनाई है, यहाँ पे आके आप अपना गाड़ी का पूरा स्किल, अपना गाड़ी का टेस्ट कर सकते हैं और अपना स्किल भी टेस्ट कर सकते हैं। आपका स्वागत है कि ये मोदी महिंद्रा मोदी का डीलरशिप में आके जुलुक 4x4 कॉम्पॅक्ट ट्रॅक का आनंद उठाए। थँक्यू। तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।